बोलण्याची कला नऊ आठ आणि लोक सुद्धा तुमच्याबरोबर ती काउंटडाऊन करतील. 3 2 1 आणि 0 म्हटल्याबरोबर केक कापला जाईल आणि मग सगळेजण एकत्र ते
त्यामुळे स्वच्छतागृहात जाऊन स्वतःला मोकळं करणं हे अतिशय गरजेचं आहे. मी स्वतः आजही या ट्रिकचा वापर करतो. माझी आजची तिसरी जी ट्रिक आहे ती म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात तिथे स्वतःला रिलॅक्स करा. डीप ब्रीदिंग म्हणजे ज्याला दीर्घ श्वास घेणं म्हणतात तो चालूच ठेवा आणि स्वतःच्या बद्दल अतिशय सकारात्मक विचार बाळगा. तुमचं भाषण हे अतिशय सुंदर होत आहे. लोक ते भाषण एन्जॉय करत आहेत. प्रचंड टाळ्या वाजवल्या जात आहेत. असे छान छान विचार करा. स्टेज फिअर घालवण्याची माझी चौथी जी ट्रिक आहे ती म्हणजे ज्या वेळेला तुमचं नाव माईकवरनं घेतलं जाईल त्यावेळेला अतिशय आत्मविश्वासाने चालत 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 सावकाशपणे माईकच्या जवळ जायचं आहे. तुमचा सभाधीटपणा वाढवणारी आणि आजच्या एपिसोडची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे भाषण कलेचा हा मंत्र आहे हे कायम लक्षात ठेवा. तो म्हणजे स्टेजवर गेल्याच्या नंतर माईकवरनं कधीही पटकन बोलायला सुरुवात करायची नाही. चेहऱ्यावरती हास्य ठेवायचं आहे. सभागृहातली जेवढी मंडळी आहेत त्यांच्याकडे आपण नजरेला नजर द्यायची आहे. एक हलका पॉज घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच सावकाशपणे बोलायला सुरुवात करायची आहे. संपूर्ण भाषणाच्या दरम्यान तुम्ही तुमचे आय कॉन्टॅक्ट लोकांशी कायम ठेवणार आहात. या पाचही ट्रिक्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. त्याचा सराव करा आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुमचा स्टेज फिअर जो आहे तो कुठच्या कुठे पळून गेलेला असेल आणि आयुष्यामध्ये एका नव्या आत्मविश्वासाने आणि प्रचंड ताकदीने तुम्ही समाजापुढे वावरणार आहात. आजच्या भागामध्ये आपण सभाधीटपणाच्या संदर्भातल्या या महत्त्वाच्या ट्रिक्स समजून घेतलेल्या आहेत. आजचा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे शेअर करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा. बोलण्याची कला ते भाषण कला संदर्भातील अशाच नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.